नमस्कार मंडळी, चला तर मग जायचं आहे नंदेकडे. त्यांच्याकडे बोकडाचा कार्यक्रम आहे. आता आम्ही खायला जाणार म्हटल्यावर सासऱ्यांना थोडीच उपाशी ठेवू शकतो आणि माझ्या सासऱ्यांना असं घरी शेळी ढोरं वगैरे सोडून असं जायला नाही आवडत, कारण ते जातच नाहीत. किती जरी म्हटलं, किती फोर्स केलं तरी ते जात नाहीत. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी पूर्ण स्वयंपाक करून चाललेली आहे. रस बनवलेला आहे, सकाळची वांग्याची भाजी होती आणि त्याचबरोबर मटणाची भाजीसुद्धा मी बनवली आणि रससुद्धा आहे. तर सासरे आलेले आहेत आणि ते शेळी वगैरे बांधून घेतात. त्यानंतर मग आम्ही त्यांना बोलतो आणि निघतोय नंदेकडे. सासूबाई पहिलेच गेलेल्या आहेत नंदेकडे आणि पिहूसुद्धा गेलेली आहे, कारण नणंद माझ्या पुण्याला राहतात आणि तिथून घरी आल्यात आणि त्या तिथे येऊन कार्यक्रम करणार आहेत. तर त्यांच्या घरी जी काही सोय नव्हती किंवा जी माहिती नव्हती ती सगळी माहिती आता आत्या देणार आणि त्या कार्यक्रम करणार आहेत. तर आम्ही पोहोचलो आहे नंदेच्या घरी आणि आता इथे खेडेगावामध्ये व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर सगळे लोक तोंडाकडेच बघत बसतात. तर दीदीने मोबाईल घेतलेला होता पण तिने चोरून व्हिडिओ काढला इथेसुद्धा. मग मी बंद करायला लावला तिला आणि मग नंतर मी नंदेचा आशीर्वाद घेतला. आमच्याकडे नणंद छोटी असो किंवा मोठी असो, भाऊजाई ही पायाच पडत असते नंदेच्या. तर मी नंदेच्या पाया पडले. त्यानंतर सगळ्या बायांच्या भाषेतली गाणी म्हणत होते आणि त्यानंतर मी बाळाला आत्याकडे दिलं. आत्याने घेतलेला आहे बाळाला. तो बाहेर छान हवेत खेळत होता. तोपर्यंत म्हटलं आपण चला ताईला थोडीशी मदत करून घ्यावी, कारण एकट्याच सगळं करणं बरोबर नाही आणि पाहुणे भरपूर होते. त्याच्यामुळे मी भाकऱ्या केल्या आणि नंतर मी आणि ताईने जेवण केलेलं आहे. चला, मात्र खूपच भारी होता. या जेवायला आणि पटकन लाईक सबस्क्राईब.